हाय. आजचा हा ब्लॉग खूप खास आहे कारण हा लाडका विषय आहे. आज मला वृक्षवल्लीकडून 3 चाफ्याची रोपं आली आहेत, म्हणजे कलमाची रोपं आहेत. चाफ्याचं कलम आहे आणि त्याची 3 रोपं आहेत. त्यात एक सोनचाफा आहे आणि 2 पांढरा चाफा, म्हणजे कवठी चाफा पण आहे त्याच्यात एक, आणि एक पांढरा चाफा आहे. सो ती आपल्याकडे आलेली आहेत आणि त्यांचं असं म्हणणं आहे की जर आपल्या घरात ऊन असेल आणि व्यवस्थित ऊन असेल तर आपण कुंडीत सुद्धा या चाफ्याची लागवड केली, ही कलमं लावली तर त्याला फुलं येऊ शकतात घरातल्या घरात. पण माझ्याकडे ना तर बाल्कनी आहे ना तर गच्ची आहे माझी, आणि तसंही सूर्य आमच्या बिल्डिंगच्या असा वरतून जातो, त्यामुळे घरात फक्त मकर संक्रमणालाच ऊन येतं, अदरवाईज ऊन नसतं. प्रकाश खूप आहे पण ऊन नाही आहे. सो मी ती 3 रोपं जी आहेत ती खाली लावणार आहे आमच्या सोसायटीत. आमच्या सोसायटीत खूप झाडं आहेत आणि खूप वेगवेगळ्या प्रकारची झाडं आहेत आणि ती वेल मेंटेन्ड आहेत, कारण आमच्याकडे दर आठवड्याला आमचे माळीदादा येतात आणि ती त्या झाडांची काळजी घेतात. काही गवत वाढलं असेल, रान वाढलं असेल तर ते काढतात आणि स्वच्छ ठेवतात जागा सगळी. सो त्यांना मी आज बोलावलंय आणि ती 3ही रोपं लावणार आहेत. अशी जागा शोधून लावणार आहोत की ती झाडं जेव्हा मोठी होतील तेव्हा त्यांच्या वाढीसाठी कुठेही बाधा येणार नाही आणि खूप छान ती वाढतील आणि खूप छान आपल्याला फुलं सुद्धा मिळतील. पण त्याच रोपांबरोबर त्यांनी मला हे सीड बॉल सुद्धा दिलेत. वृक्षो रक्षति रक्षितः असं त्याच्यावर लिहिलेलं आहे. तर हे जे आहे हे सीड बॉल्स जे आहेत ते आपण कोणालाही गिफ्ट म्हणून देऊ शकतो. ते छान राहतात, असे आहेत. याचा क्लोज लुक मी दाखवेनच. तर हे असे आहेत. त्यावर काय लिहिलंय बघूया आपण, इन्स्ट्रक्शन्स. सॉरी. तर हे सीड बॉल्स आहेत असे, त्याच्यावर इन्स्ट्रक्शन्स आहेत. त्या काय, हा बांबूचा आहे, बांबूचं सीड आहे हे. प्लांट इन फुल सनलाइट, म्हणजे हे पण मला खालीच प्लांट करावं लागणार आहे. असो, तर इन्स्ट्रक्शन्स काय आहेत, तर हे कव्हर काढायचं आणि तो जो सीड बॉल आहे तो अर्धा इंच मातीत जाईल, म्हणजे अर्धा इंच खोल असा मातीत रोवायचा आहे. आणि जेव्हा गरज असेल, म्हणजे जर माती ओली नसेल तर त्याला पाणी घालायचं, जर ओली असेल तर पाणी घालायचं नाहीये. आणि मग तो ग्रो होणार आहे आणि त्याचं बांबूचं झाड, बांबूचं बन होणार आहे. तर असे खूप दिलेत मला. तेरडा आहे. ओ, तेरडा बघितला की मला अक्षरशः श्रावण आठवतो, डोंबिवलीतला, किंवा गणपतीचा सीझन. गणपती आम्ही जेव्हा विसर्जन करायला जायचो तेव्हा आजूबाजूला सगळा तेरडा फुललेला असायचा. गोकर्ण आहे. गोकर्ण पण त्यांनी म्हटलंय की फुल सनलाईट पाहिजे, पण मी हे माझ्या घरी लावून बघणार आहे. नंतर गुलबक्षी आहे, पिंक वाली आहे ही. गुलबक्षीचे पण रंग असतात, पांढरी, पीच कलरची, येलो कलरची, लाईट पिंक, डार्क पिंक आणि मिक्स कलर सुद्धा असतात. आणि त्याच्या अशा काळ्या छान छान बिया असतात. त्या बिया रोवल्या की, खरं तर त्या बियाच असतील याच्यात, त्या बिया रोवल्या की ते झाड येतं आणि ते खूप इझिली ग्रो होतं. त्याला असा एक मंद सुवास असतो. गुलबक्षीची खूप फुलं येतात आणि म्हणजे डोंबिवलीला तर खूपच झाडं होती गुलबक्षीची. मी सुद्धा बरीच लावली होती. त्या नुसते बिया टाकल्या तरी झाडं येतात आणि खूप लवकर फुलं येतात. त्याला एवढंसं झाड झालं तरी त्याला फुल येतं. सो पण ते खूप नाजूक असतात, एकदम पातळ त्याच्या पाकळ्या असतात, त्यामुळे जरा जरी हातात जरी खूप वेळ ठेवली तरी ते बावतात. सो ही गुलबक्षी आहे. आणि ही काय, ओ बहावा, अमलताश म्हणतात त्याला. म्हणजे हे तर मला खालीच लावायला लागणार आहे, पण मी लावेन. आमच्याकडे पण आहे इथे एक बहावा अगदीच गेट समोर. आणि त्याच्यावर पोपट खूप येतात. लॉकडाऊन मध्ये तर इतक्या पोपटांनी त्याच्यावर पोट भरलंय, म्हणजे जाणवायचं की खूप थवाच्या थवा येऊन त्या फुलातले परागकण किंवा काय माहिती आणि काय खातात, पण तिथे यायचा पोपट, म्हणजे खूप पोपट यायचे. तर हा बहावा तर आपल्याला खालीच लावायला लागेल. तर असं आहे, म्हणजे येऊन जाऊन गुलबक्षी
तेरडा एक लावू शकतो आपण घरात, पण तेरडाही खाली लावला तरच त्याला छान फुलं येतील. गुलबक्षी आणि गोकर्ण ही 2 जी झाडं आहेत ती मी इथे लावणार आहे घरात. आणि एक गंमत आहे ती म्हणजे ही बेस्ट सोनचाफ्याची बॉटल. हा जो सोनचाफा आहे, कोकणात ही पद्धत आहे की सोनचाफ्याची खूप फुलं असतात आणि ती अशा पद्धतीने प्रिझर्व केली जातात. आता मला एक्झॅक्टली माहिती नाही आहे कुठलं लिक्विड याच्यासाठी वापरलं जातं किंवा कशी प्रिझर्व करतात. जर तुम्हाला माहिती असेल तर प्लीज कमेंट्समध्ये लिहा, म्हणजे आपल्या सगळ्यांनाच कळेल की ही नक्की कशी प्रिझर्व केली जातात. हे एअरटाईट तर केलेलं असतं आणि असं सांगितलं जातं की ही 80-80, 100-100 वर्षसुद्धा ही बाटली जर आपण ओपन केली नाही, त्याला जर हवा लागू दिली नाही, म्हणजे आतल्या पाण्याला किंवा आतल्या त्या लिक्विडला, तर ही फुलं अशीच्या अशी राहतात खूप वर्ष. म्हणूनच कोकणात ही पद्धत आहे की मुलगी सासरी जाताना तिच्या लग्नाच्या वेळी रुखवतात ही अशा प्रकारची फुलं, अशी प्रिझर्व केलेली फुलं तिला सोनचाफ्याची दिली जातात की तिच्याजवळ ही माहेरची आठवण, हा माहेरचा सुगंध कायम राहावा. अर्थातच याचा सुगंध आपल्याला बाहेर घेता येत नाही, परंतु ही दिसायला खूप छान वाटतात आणि ती कायम ताजी असतात. तर आयुष्यात आपल्या लेकीने सुद्धा असं कायम तिच्या संसारात ताजतवानं राहावं, फ्रेश राहावं, दुसऱ्यांना सुवास देत राहावं, दुसऱ्यांना चांगला सहवास देत राहावं, याचंच प्रतीक म्हणून कदाचित आई तिला रुखवतात ही अशी प्रिझर्व केलेली सोनचाफ्याची फुलं देत असेल. किती गोड कल्पना आहे ना. पण तर हे सगळं मला आलंय वृक्षवल्लीकडून. त्यांचे इंस्टाग्राम पेज आहे वृक्षवल्ली रत्नागिरी, ते नक्की चेक करा. आणि तुम्हाला पण जर काही कलमं हवी असतील तर नक्की मागवा. मी एक बकुळीचं कलम मागवलंय, कारण बकुळ मला अतिशय लाडकं फूल आहे माझं, आणि आमच्या इथे आजूबाजूला कुठेच बकुळीचं झाड नाही आहे. सो मी ते मागवलंय आणि आता आपण बघू की त्यालाही कुठे जागा देता येईल ह्या सगळ्या कंपाऊंडमध्ये, आणि तेही मोठं होणार आहे. सो मी खूप एक्सायटेड आहे. तर तुम्हालाही अशी छान छान फुलं हवी असतील तर नक्की या पेजला व्हिजिट करा आणि त्यांच्याकडून तुम्ही कलमं मागवू शकता. मला जेव्हा पहिला मेसेज आला तेव्हा त्यांनी त्या मेसेजमध्ये म्हटलं होतं की आम्हाला फक्त तुम्हाला गिफ्ट द्यायचं नाही आहे, तर आम्हाला हा मेसेज पोचवायचा आहे लोकांपर्यंत की आपल्याला जेवढं शक्य होईल तेवढं आपण झाडं लावली पाहिजेत. आणि अशी काही झाडं किंवा ही सोनचाफ्याची झाडं, ही जी कलमं आहेत ती तुम्ही घरातल्या घरात वाढवू शकता. सो वाय नॉट. आणि म्हणून मला ते जास्त अपील झालं की खरंच हा मेसेज आपण सगळ्यांपर्यंत माझ्या थ्रू पोचवला पाहिजे आणि लोकांनाही प्रवृत्त केलं पाहिजे जास्तीत जास्त झाडं लावण्यासाठी. तर हे असं आहे. चला तर आपण जाऊया खाली आणि सोनचाफ्याची झाडं लावून मग परत वरती येऊया. तर अशी ही 3 रोपं आहेत. हा सोनचाफा आहे, हा मला वाटतं पांढरा चाफा असावा, त्यांनी लिहिलेलं आहे त्याच्यावर, ते आपण बघूया. हे बघा, वृक्षवल्ली नर्सरी रत्नागिरीची आहे ही. तर आता हा सोनचाफा आहे, हा पांढरा चाफा आहे, नाही हा कवठी चाफा आहे, कवठी चाफा पांढरा. 220 रुपयाला हे कलम आहे. आणि हा पण सोनचाफाच असेल मला वाटतं, हा वाला. तर आता हे आपण खाली लावूया, आमच्या इंजिनचे उद्योग चाललेत. चला. आमच्या सोसायटीत एकतर खरंच खूप छान झाडं आहेत. माडाची झाडं आहेत, पेरू आहे, आंबा आहे, फणस आहे, अनंत आहे, केळी आहेत आणि पेरूसुद्धा आहे. अशी मनी प्लांट पण आहे. कुठे गेला तू? फणस आहे. आणि ती अशी छान नीटनेटकी ठेवलेली आहेत. मातीसुद्धा छान आहे, कारण आमचे माळीदादा येतात दर आठवड्याला आणि तसे छान ठेवतात सगळी झाडं. आमचे दादा. हॅलो. आता आम्ही जागा शोधतोय. एक तिकडे लावायचं आहे, तो बघा पेरूच्या इकडे एक लावायचं आहे, एक इथे लावायचं आहे.
ह्या केळी आहेत आणि तिथे जागा आहे, तिथे एक सोनचाफा लावायचा आहे. आता दुसरा कवठी चाफा किंवा तिसरं झाड जे आहे ते कुठे लावायचं ते बघूया. इथे ही जागा मी रिझर्व केली आहे, तिथे मला बकुळ लावायचं आहे. हाँ, एक ही नहीं है. ओ, म्हणजे 2 कवठी चाफे आहेत. इकडे लावणार आहोत. और ये ओके, ते तिकडे लागेल कोपऱ्यात. वाव, खूप फुलं येणार. आणि तो दिसतोय का, तो मी आधी लावलेला चाफा आहे. तर तो जो चाफा आहे तो मला तक्षक याग नावाचं नाटक आम्ही प्रोड्यूस केलं होतं. आणि तो पण रत्नागिरीवरनं आला आहे. रत्नागिरीला प्रयोग होता आणि रत्नागिरीला मला ते रोप मिळालं होतं आणि मग मी ते इथे येऊन लावलं होतं. पण त्याला इतकी फुलं येतात, आता खूप फुलं येतात. तर 2-3 वेळा कट पण केला, एवढा मोठा झाला होता तो. ते छान झालं आहे, सेटल झालं आहे ते झाड. आता ही पण झाडं वाढली पाहिजेत आणि ती वाढतीलच. ही बिल्डिंगमधली पिल्लावळ आहे सगळी छोटी छोटी. ये झाड लागतंय. पाऊस आलाय. गुड बॉय. खड्डा अजून खणायला लागणार आहे. इथेच आमचं गेट आहे, रहदारीचं, गाड्यांचं वेगळं आहे. सो इथे फुलं येतील तेव्हा येताना किती छान सुवास येईल. यस, गणपति बाप्पा मोरया. वो जो हमने ऐसे ही डाला तो वो लूज नहीं करनी पड़ती मिट्टी उसकी? नहीं, छोड़ देंगे सूख जाएगा उसका. अच्छा. आता आपण जाऊया तिसरा चाफा लावायला. सगळं पाणी आलंय चष्म्यावर पाऊस पडल्यामुळे. हा सगळा पसारा असाच ठेवून गेले होते मी. तर आता आपली झाडं छान लावून झालेत, तुम्ही सुद्धा बघितलेत. आणि मला खात्री आहे आमचे माळी दादा ज्या वेळेला झाड लावतात तेव्हा ते छान मोठं होतं, बहरतं. आता मी नंतर जेव्हा त्याला फुलं येतील तेव्हा मी नक्कीच त्याचा स्टोरीमध्ये किंवा मी एक ब्लॉग करेन जमलं तर आणि तुम्हाला दाखवेनच.
पण असं मला वाटतं हा आनंद आहे, हा आनंद देण्याघेण्याचा आहे. तर तुम्ही सुद्धा अशी जेवढी शक्य होतील तेवढी झाडं लावा. तुमच्या आजूबाजूला, घराच्या आजूबाजूला, खाली जमिनीत लावा. म्हणजे कुंडीत नाही लावायची तर जमिनीत तरी लावा. किंवा ते शक्य नसेल आणि तुमच्याकडे खूप छान ऊन येत असेल तर प्लीज ही कलमं जी आहेत अशा प्रकारची अनेक झाडं तुम्ही तुमच्या घरी लावा. खरंच खूप छान वाटतं. आणि ज्या वेळेला आपण घरी झाडं लावतो तेव्हा ती मेंटेन करण्यासाठी फार कष्ट लागत नाहीत. हा आपला गैरसमज आहे की आपल्याला खूप ती मेंटेन करावी लागतील, त्यांचं खूप काय काय करावं लागेल. तर असं काही नाही आहे. त्यांना पाणी घालायचं असतं. पाण्याचं प्रमाण हे ज्या वेळेला झाडातली वरची माती, वरचा लेअर जो असतो तो ज्या वेळेला खूप सुका असेल, सुकी माती असेल की जी माती हाताला लागत नाही अशी झालेली असेल, तेव्हा आपण त्याला पाणी घालायचं असतं. साधारण उन्हाळ्यात 2 दिवस आड किंवा अगदीच काही काही मोठी झाडं असतील तर 1 दिवस आड करून घालावं लागतं. पण रोजच्या रोज पाणी घालू नका. आणि पावसाळ्यात तर 2-2, 3-3 दिवस आरामात जातात. आणि काही पाण्यातही आपण झाडं ठेवू शकतो, कटिंग्स ठेवू शकतो. मनी प्लांट हा पाण्यात खूप छान वाढतो. पण ती पाण्यात ठेवलेली झाडं जी असतात ती ते पाणी साधारण 8-10 दिवसांनी बदलायचं असतं म्हणजे ती फ्रेश राहतात. सो असे गार्डनिंगचे काही काही जर मला काही आणखीन गोष्टी, इंटरेस्टिंग गोष्टी कळल्या तर मी त्याचे ब्लॉग नक्की करेन. माझ्या घरात खरंच खूप झाडं आहेत आणि छोट्या छोट्या झाडापासून 1, 2, 3 असं करत वाढवत नेलेली झाडं आहेत. सो मी या सगळ्या झाडांना कव्हर करून एक ब्लॉग नक्की करेन. पण आत्तापुरतं इथे थांबूया. भेटत राहूया. तोपर्यंत स्टे फिट, स्टे हेल्दी, बी हॅपी अँड बी कन्सिस्टंट. बाय.